भला दादा दादा रे भले दादा. चल अरे रान 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 चला उठू सारे रान रे. जान 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 जहर बले 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 बले. जान 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 जहर दुश्मनाला जान रे. कठीण आला काळ मातीशी तुटे नाळ युगाचा अंधा खेळ डोळेच केले घाळ. सावात दिसे चोर उबडात दिसे मोर लहानात दिसे थोर थोरात दिसे पोर. अरे भले भले फुलले भलतेच गाती गान रे. अरे दुश्मान 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 सर्वनाशी तरी गुणगान रे. जान 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 चले दुश्मनाला जान रे. जान 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 जहर दुश्मनाला जान रे. सैतान काळा गोरा चिमकीत जीव कोरा रंगाचा करी मारा मरणाचा चढे पारा. रंगाचा खेळ खेळी कोरतो भेद भाळी मानव्य उभे जाळी जाळ्यात माय भोळी. हे रंग रंग रे भंग भंग रे रंग रंग रे. रंगून भंगले भंगून लंगले लंगून गुंगले गुंगून लंगले. ही निबिड जंगले जंग जंगले जंग जंगले. धर्माची जंगले जातीची जंगले वंशाची जंगले देशाची जंगले. या कत्तलीच्या राती हरपून गेले भान रे. अरे पोळले 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 हात त्यांना विस्तवाचे दान रे. जान 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 जहर दुश्मनाला बले बले बले. जान 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 जहर दुश्मनाला जान रे. जादुई महाखतरा पैक्याची भारी मात्रा माणसाचा होई कुत्रा कुत्र्याची रूपे 17 रक्तात रंगे फूक फुकेत कैसे सुख सुखाचा शोध जारी रंगल्या दिशाचारी. ही चकचक चौंदळ ही चंगळ मंगळ हे ढोल झालं रे हे भव्य बाल रे ही फारो आलं रे हा ग्रेट फॉल रे. झोल झालं रे ढोल माल रे ग्रेट फॉल रे ग्रेट फॉल रे. भोगवाद रे भोगवाद रे भोगवाद रे भोगवाद रे भोगवाद रे भोगवाद रे हो. या सगळ्या कलाकारांना या मंचातर्फे माझ्यातर्फे आणि सगळ्या झी मराठी कुटुंबातर्फे मानाचा मुजरा. मंडळी हा कॅफे सुरू कधी झालाय तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. या कॅफेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दररोज घडतात पण आज आमच्यासाठी हा विशेष दिवस आहे. आज हा दिवस खरं तर आम्ही सुवर्ण अक्षरात लिहून ठेवू की आमच्या कॅफेमध्ये असाही एक एपिसोड झाला होता आणि ते पुस्तक आम्ही परत परत चाळून बघू त्यातून आम्हाला प्रेरणा मिळत राहील. सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे मी ओळख काय करून देणार या दिग्गजांची की आज आमच्या मंचावरती आमच्या विनंतीला मान देऊन कोण आलेले आहेत. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपल्या मराठमोळ्या चित्रपटांनी जी गरुड भरारी मारलेली आहे त्या सर्व यशस्वी चित्रपटांचे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट सुवर्ण कमळ प्राप्त चित्रपट ठरलेला आहे कोर्ट. चैतन्य तामाणे आणि त्यांच्या टीमचं मी या ठिकाणी अतिशय मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर राष्ट्रीय चित्रपट स्पेशल ज्युरी अवॉर्ड चित्रपट आहे ख्वाडा. जोरदार टाळ्यांनी मी स्वागत करतो या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कराडे यांचं. यानंतर सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट सुवर्ण कमळ एलिझाबेथ एकादशी आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट रजत कमळ किल्ला. याही चित्रपटाचे कलाकार आपल्यासोबत आहेत ज्यांना सगळा महाराष्ट्र ओळखतोच. मी सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सर्वांना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. मी सुरुवात करणार आहे कोर्ट या सिनेमापासून. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे. मला विचारायचं आहे दिग्दर्शकांना त्यांची काय भावना आहे. बिलकुल आम्हाला अजिबात काहीच कल्पना नव्हती की असं काही होईल आणि 3 आठवड्यावर पिक्चरची रिलीज होती तेव्हा आम्हाला
हा पुरस्कार मिळाला तर आमची पहिली रिॲक्शन अशी होती की लॉटरी लागली आपली. कारण बाहेर किती पुरस्कार मिळाले असले तरी जेव्हा आपल्या देशातनं एवढा मोठा पुरस्कार जेव्हा मिळतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे एक अटेन्शन, एक स्पॉटलाईट आणि जेवढं प्रेम मिळतं त्याची एक वेगळी स्पेशल एक फिलिंग आहे. तर आम्हाला खूपच जास्त आनंद झाला आणि वी फील व्हेरी ऑनर्ड की एवढं मोठं अवॉर्ड आम्हाला मिळालं. ह्या बात आहे. पण चैतन्य, मी बोलताना तुम्ही करतोय खरं तर, पण मला जाणून घ्यायचं तुमचं वय किती आहे? 28. दिसतो 24चा पण आहे 28. चैतन्य खरं सांगितलं माझ्यापेक्षा पण वयानं लहान आहे, पण चैतन्यानं एवढ्या लहान वयात एवढी मोठी भरारी घेतली. खरंच जोरदार टाळ्या झाल्या बघ चैतन्यासाठी. ॲक्च्युली आम्ही असं ठरवलेलं या फिल्ममध्ये की विवेक आणि गीतांजली हे जे 2 लॉयर्सचे पात्र करणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त अजून जितकी लोक आहेत, कारण सामान्य लोकांची मुंबई दाखवायची आहे. तर खूप आपण टी व्हीवर किंवा फिल्म्सवर जे बघितलेले ॲक्टर्स आहेत ते ह्या फिल्मसाठी करेक्ट नाही वाटणार, ते लोकांना मग विश्वास बसणार नाही त्या वर्ल्डवर. म्हणून आम्ही ठरवलं की आपण वेगवेगळ्या मुंबईतल्या लोकांना ह्या फिल्ममध्ये ॲक्टिंग करायला लावायची. जसे हे संपादक आहेत किंवा हे म्युझिक टीचर आहेत, तसे आम्ही बँकेत गेलो, रेल्वे ऑफिसेसमध्ये गेलो, शाळेत गेलो, टॅक्सीवाले, रिक्षावाले, डोसावाले, आम्ही सगळ्यांना विचारलं तुम्ही ॲक्टिंग करणार का? 1800 लोकांचा आम्ही असा एक डेटाबेस बनवला. TC होते त्याच्यात किंवा पिऊन्स होते किंवा वेगवेगळ्या प्रकारची लोक होते आणि अशाच लोकांनी या फिल्ममध्ये ॲक्टिंग केलेली आहे आणि स्क्रिप्टेड डायलॉग्स त्यांनी म्हटलेले आहेत. 5-5 मिनिटाचे सीन्स त्यांनी केलेले आहेत या फिल्ममध्ये. तुम्ही कलाकारांना काही पॅम्पलेट्स दिली होती त्यावेळेला, त्याच्यावरती काय लिहिलं होतं? ॲक्च्युली जेव्हा आम्ही ऑडिशन्स साठी पॅम्पलेट्स वाटलेले त्याच्यात ॲक्टर्स आणि मॉडेल्स नको असं आम्ही त्याच्यावर लिहिलेलं होतं. कारण खरंच आम्हाला असं हवं होतं की ज्यांनी कधीच ॲक्टिंग केली नाही किंवा कधीच ज्यांनी कॅमेरा फेस केला नाही आहे त्यांनी येऊन या फिल्ममध्ये काम करावं. कारण त्यांचा एक वेगळा लाईफ एक्सपिरियन्स किंवा काय म्हणतो आपण जीवनानुभव त्यांचा जे ते घेऊन येतात त्या कॅमेरावर, तर त्याचं एक खूप वेगळं टेक्स्चर आहे, त्याची खूप वेगळी फिलिंग आहे, ती आम्हाला हवी होती त्या फिल्ममध्ये. वा वा वा. राष्ट्रीय पुरस्कारासह 18 आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळवणारा कोर्ट हा पहिला भारतीय चित्रपट आहे. यानंतर मला यायचं आता अमृताकडे. अमृता, ज्या वेळेला झी गौरवसाठी नॉमिनेशन झालं होतं तेव्हा सुद्धा आपण भेटलो होतो आणि किल्ला याच सिनेमासाठी भेटलो होतो आणि त्यानंतर आता राष्ट्रीय पुरस्कार, कसं वाटतंय? बर्लिन पासून सुरुवात झाली किल्लाची आणि राष्ट्रीय पुरस्कार हा आपल्या घरचा, आपल्या देशातला सर्वोच्च सन्मान आपण मानतो आणि तिथे पण किल्ल्याला कसं उचलून धरलं जातं याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच होती आणि तिथेही जेव्हा किल्ल्याची वर्णी लागली तेव्हा आम्हाला वेगळा आणि स्पेशल आनंद झाला, जसं प्रत्येकाला होतो तसाच. पण खरंच असं वाटतं की कुठली फिल्म त्याचं नशीब घेऊन येत असते. कोर्ट असेल, ख्वाडा असेल, तशीच किल्ला. त्याच्या मागे 1 किंवा 2 किंवा अनेक आणि सगळी अशी माणसं जी तोड मेहनत करत असतात, काय काय पणाला लावत असतात. त्यांनी घरदार पणाला लावलेलं आहे, त्यांनी किती काय प्रत्येकाने पणाला लावलेलं आहे. तसंच किल्ल्यासाठी सुद्धा म्हणजे अविनाश आज इथे नाही आहे त्याच्या कामामुळे, पण त्यांनी सुद्धा केलेलं स्ट्रगल मी पाहते आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फिल्म ऐकवायला आला होता तेव्हा तुम्हाला म्हणाला तुम्हाला ओळखलंस का? म्हटलं सॉरी, हां आपण 1-2दा भेटलोय मला वाटतं, तू सिनेमॅटोग्राफर आहेस ना? तो म्हणाला नाही, तू एक खूप पूर्वी बाधा नावाची फिल्म केली होतीस ना, त्याच्यात मी प्रोडक्शन असिस्टंट होतो. म्हटलं म्हणजे काय करत होतास तू? मला नाही आठवत आहे. त्याने का कुणी कुठल्या गाडीत बसून जायचं हे ठरवणारे जे असतात ना, तसा मी होतो अगं बाधाला. म्हटलं आय एम सॉरी, मला हे अशा पद्धतीने करायचं आहे. अशा जोशाने तो मुलगा पण किल्ल्याच्या पाठीमागे उभा राहिलाय आणि आता झीतर्फे, SL विजनतर्फे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच्याहून आमची मुलगी खूप चांगल्या घरात पडलेली आहे त्यामुळे तिची भरभराट होईल अशी खूप आशा वाटते आहे. मी मराठी, झी मराठी.